निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवाराच्या स्वतःच्या पब्लिसिटी पेड न्यूज संदर्भात सुद्धा आता लक्ष ठेवलं जाणार आहे आणि दंड सुद्धा आकारला जाणार आहे किंवा माध्यमात प्रसिद्धी होणारी कोणतीही बातमी किंवा विश्लेषण अशी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने पेड न्यूजची व्याख्या केली आहे। ही व्याख्या भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारणपणे स्वीकारली असून निवडणूक कालावधीत जिल्ह्यात प्रसारित होणाऱ्या पेड न्यूजवर माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीच्या माध्यमातून लक्ष राहणार आहे। निवडणूक कालावधीत माध्यमात प्रसारित होणारे वृत्त उमेदवाराच्या बाजूने काही मोबदला घेऊन प्रसारित करण्यात येत असतील अशी शंका समितीला आली तर समितीकडे कोणी तक्रार केली त्या वृत्तासंबंधी संबंधित उमेदवाराला नोटीसीद्वारे एमसीएमसी समिती खुलाशाची विचारणा करू शकते। जर समितीला संबंधिताचा खुलासा मान्य झाला तर त्यावर कोणतीही कारवाई येत नाही। मात्र समितीला त्याबाबत खुलासा मान्य झाला नाही तर संबंधित वृत्त हे पेड न्यूज आहे असं गृहीत धरून तो खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जाणार आहे। जिल्हास्तरीय समितीचा निर्णय उमेदवाराला मान्य नसेल तर जिल्हास्तरीय समितीला माहिती देऊन राज्यस्तरीय समितीकडे 48 तासांच्या आत अपील करता येतं। राज्यस्तरीय समिती 96 तासाच्या आत तक्रारीचा निपटारा करून तसा निर्णय उमेदवार आणि जिल्हास्तरीय समितीला कळवतात आणि या निर्णयाविरुद्ध उमेदवार आदेश मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत भारत निवडणूक आयोगाकडे अपील करू शकतो। आयोगाचा निर्णय अंतिम असतो।